अजितदादांना प्रचंड मताने निवडून द्यायचे हे सर्वांना विनंती. त्याचं एक खूण आहे. विजय असो, सुनेत्रा वहिनींचा विजय असो. आज आपल्या बांबवडे गावामध्ये आपल्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं घोंगडी बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. आणि या निमित्तानं आमच्यासोबत या ठिकाणचे गावचे सुपुत्र बाळासाहेब गरुड भाजपचे नेते, या ठिकाणी शिवसेनेचे युवक नेते विकास बापू चव्हाण आणि ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो विकास गेली आपण 15-20 वर्ष बघतो. 99 पासून एक चांगल्या पद्धतीचा विकास आमच्या पूर्व भागामध्ये दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले. इथले महत्त्वाचे प्रश्न होते MSABचं सबस्टेशन, ते सुद्धा दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागलेलं आहे. भविष्य काळामध्ये या ठिकाणी बांबवड्यावरून राजापूर मार्गे शिरवळ असा सुद्धा प्रस्तावित रस्ता त्या ठिकाणी आम्ही दादांना विनंती करणार आहे. आणि मला खात्री आहे की दादा हे विकासाच्या बरोबर जाणारी व्यक्ती आहे आणि अशा चांगल्या कामाला दादासुद्धा त्या ठिकाणी पाहिजे तेवढा निधी आपल्याला त्या ठिकाणी देतील. या ठिकाणी आमच्या पूर्व भागातला कायमचाच एक प्रश्न असतो ऊसाचा. 99 पासून मी जसं काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेलो आहे तेव्हापासून या भागातील जवळजवळ 80,000 टन ऊस आहे. तो 80,000 टन ऊस सोमेश्वर असेल, माळेगाव असेल, अगदी आता अलीकडच्या काळामध्ये जरांडेश्वर असेल, साखरवाडी असेल, या कारखान्यांना आम्ही त्या ठिकाणी ऊस देत असतो. कारण या ठिकाणी राजगडच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांची पळवणूक चाललेली आहे त्या ठिकाणी इतर कारखान्यांचा रेट 3200-3300 रुपये आणि राजगडचा रेट 2000-2200च्या पुढं काही जात नाही. आणि तेही पेमेंट म्हणजे ऊस गेल्यानंतर 6-6 महिन्यांनी आपल्याला शेतकऱ्यांना ते पेमेंट मिळत असते. म्हणजे टनाला ॲव्हरेज 1000 रुपयाचा जर त्या ठिकाणी तोटा असेल तर कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी ऊस घालायला तयार नाही. आणि त्या निमित्तानं मग आमच्या तालुक्यातला इतर ठिकाणचा ऊस म्हणजे आमच्या पूर्व भागात ऊस आहे तो वाढतच चाललेला आहे, पण तालुक्यातील इतर भागामधला ऊस त्या ठिकाणी कमी होत चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी राजगडला मी जिल्हा बँकेचा संचालक आहे. राजगडला वेळोवेळी दादांनी बाबा आपल्या डोंगरी भागातला कारखाना आहे त्या कारखान्याला मदत करून कारखाना चांगल्या अवस्थेमध्ये येण्याकरता सततचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कायम त्या ठिकाणी दादांच्या बाबतीत किंवा बँकेच्या बाबतीमध्ये चुकीचा अपप्रचार केला जातो. त्या ठिकाणी बँकेमध्ये कसलंही राजकारण न करता आम्ही सर्व मंडळी म्हणजे भाजपचं प्रकरण असो किंवा सेनेवाल्यांचं असो किंवा कोणाचंही असो, काँग्रेसचं असो, त्या ठिकाणी कुठलीही प्रकरणं आम्ही थांबवली जात नाहीत. दादांचं आम्हाला सर्वांना शिकवण आणि सांगणं आहे की गोरगरीब शेतकऱ्याला त्या ठिकाणी ताबडतोब कर्ज कमी व्याजामध्ये मिळलं पाहिजे. आज शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकरता 80 लाखापर्यंतचं कर्ज हे 6% त्या ठिकाणी देतोय. घर कर्ज आपण आता होम लोन जे आहे PMRD आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण ते सुद्धा 8% देतोय. ते एवढा 8% रेट इतर कुठल्याच बँकांचा त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं काम या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि असं असताना कारखान्याला सुद्धा आम्ही 4.5 कोटीची मागच्या काळामध्ये व्याजामध्ये सवलत दिली. ती सवलत देत असताना त्यांना 3 हप्ते करून दिले राहिलेल्या मुदलाचे. ते सुद्धा हप्ते त्यांनी आजतागायत भरले नाहीत. आणि परत मग त्या ठिकाणी दादांच्याच बाबतीत टीका करायची आणि राजगडला ध्वजाभाव दिला जातो असं कधी झालेलं नाही, होणारे नाही. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे, एक चांगला नेता, विकासाभिमुख नेता, त्यांच्या मंडळी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी उभे आहेत आणि त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना आपण विकासाकरता आम्ही दुष्ट त्याच्यामध्ये कसलंही राजकारण आणत नाही. आज आपल्या भागामध्ये मागच्या DPDC जी झाली 1.5-2 महिन्यापूर्वी त्यावेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 40 कोटीचा निधी दादांच्या माध्यमातून दिलेला आहे. आतासुद्धा ही निवडणुकीची आचारसंहिता संपली की 1250 कोटीचा निधी DPDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जाणार आहे. मग त्यामुळं मी बाळासाहेबांना किंवा इथल्या सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की हा जो आपला रखडलेला प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल. MIDCचा सुद्धा विषय दादांनी त्या ठिकाणी परवाच्या चलाडीच्या सभेमध्ये जी कुलदीप कोंडेंनी त्या ठिकाणी सभा आयोजित केली होती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्या ठिकाणी दादांनी सुद्धा MIDC त्या ठिकाणी करणार म्हणून आपल्याला आश्वासन दिलं. शिवाय त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लगेच MIDCचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे असे रखडलेले जर प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे असतील तर त्या ठिकाणी
या महायुतीच्या माध्यमातून ज्या आपल्या उमेदवार आहेत सुनेत्रा वहिनी, त्यांना आपण त्या ठिकाणी मतदान चांगल्या पद्धतीने करून येत्या 7 तारखेला त्या ठिकाणी मोदींची हात बळकट करण्याकरता लोकसभेमध्ये पाठवायचे, एवढीच आपल्याला या ठिकाणी माझं सांगणं आहे. आज गोंगडी बैठक निमित्त या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. गेली 4-5 दिवस झालं पूर्व भागातील आणि बोर तालुक्यातील वहिनींच्या प्रचारानिमित्त आदरणीय भाऊ असतील, या ठिकाणी बाळासाहेबजी गरुड असतील, आमचे नेते कुलदीप तात्या कोंडे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रचार गावागावामध्ये कसा पोचल या पद्धतीने सर्व शिवसैनिक आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी झटत आहोत. मागील 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी कुलदीप तात्यांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. आणि या ठिकाणी एक शिवसैनिक या नात्याने जर सांगायचं झालं तर कुलदीप तात्या हा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुलदीप तात्या हाच आमचा पक्ष आणि हेच आमचं चिन्ह आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून त्या ठिकाणी आम्ही पोटतिडकीनं अतिशय जोमानं त्या ठिकाणी वहिनींच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सामील झालो. दादांविषयी सांगायचं म्हणजे अजितदादांचा स्वभाव आणि अजितदादांची कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. विकासाचा वादा अजितदादा अशी महाराष्ट्राची ओळख असलेले आदरणीय दादा आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी बारामती लोकसभामध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भोर तालुक्यामध्ये या ठिकाणी काही लोक आमचे नेते कुलदीप तात्या कोंडे यांच्यावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जेवढं कुलदीप तात्यांवरती बोलणार आहे तेवढंच आमच्यासारखा कुलदीप तात्यांवर प्रेम करणारा कार्यकर्ता जास्तीत जास्त त्या ठिकाणी पळणार आहे आणि जास्तीत जास्त मतदान महायुतीला कसं होईल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी लोक महायुतीकडे कशी वळतील हाच विचार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत. मला एकच सांगायचं आहे की जिन्होंने हमें नज़रअंदाज किया उनको हम हमारा अंदाज दिखाएंगे. आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी अतिशय जोमानं अख्ख्या भोर तालुका असू द्या, वेल्हा तालुका असू द्या, मुळशी तालुका असू द्या या ठिकाणी काम करत आहेत. आणि कुलदीप तात्या कोंडे असतील, आमच्या पूर्व भागामध्ये भाऊंचं कार्य खूप मोठं आहे. भाऊंच्या मागे असेल किंवा अजितदादांच्या मागे एक भक्कमपणे त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. 7 तारखेला महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्त आज बांबोडे गावामध्ये कोपरा सभेचं आयोजन केलेलं असताना आपण सर्वांनी एक गेले 15 दिवस पाहिलं असेल की संपूर्ण ग्रामीण भागातली जनतासुद्धा विकासाला साथ देणारी आहे हे आपल्या दृष्टीनं आता या सर्व प्रचाराच्या दरम्यान निदर्शनास येते. कारण मोदीजींनी जो गेले 10 वर्षामध्ये जो देशाचा विकास साधला आहे, देशाची उंची वाढवण्याचं काम विश्वामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की कदाचित की आपण देशाचा नंबर खालून वरती सांगितला जायचा, आज देशाचा नंबर वरून खाली 5व्या नंबरला आज आपण जपान, अमेरिका, चीन, रशिया अशा यादीमध्ये आपला 5वा नंबर आज विकसनशील देश म्हणून लागतो. आणि मोदीजींचं जो पुढचं व्हिजन आहे 2047 साली हा देश क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था करायची असताना जे म्हणून घटक असतील विकासाच्या बाजूने, मग त्यातलेच एक अजितदादा जे या महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. आणि अजितदादांनी ज्या 15 दिवसापूर्वी या साधारण 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून अजितदादांच्या कामाचा झंझावात आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून मला सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की कुठल्याही आपल्या स्थानिक प्रश्नावर न जाता आपण देशाचा विचार करून येत्या 7 तारखेला ज्या आपण मतदान केंद्रावर ज्या मंदिरामध्ये जाऊन आपण देशाचा विकास घडवणारा नेत्याला मत देणार आहात, ते मत आपण घड्याळाला मत म्हणजेच मोदीजींना मत अशा भावनेतून जावं आणि मोदीजींच्या पाठीमागे सुनेत्रा वहिनी पवारांच्या निमित्ताने मोदीजींना खंबीर साथ या मतदारसंघातून द्यावी अशी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.